नमस्कार मंडळी, आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण सुरमईची भाजी बनवणार आहोत रस्स्याची। ती आपण कशी बनवायची चला बघूयात। इथं मी एक मिक्सरच्या जारमध्ये अर्धा वाटी खोबरं आहे ते मी काप करून घेतलेले आहेत। 4-5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आल्याचे तुकडे घेतलेले आहेत 4-5 आणि एक मोठा टमाटर मी इथं चिरून घेतलेला आहे। फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे मी आणि हे वाटण आपल्याला चांगलं मिक्सर मधून तयार करून घ्यायचं आहे। चांगलं बारीकसर वाटून घ्यायचं आहे। थोडं पाणी घातलं होतं मी, त्याच्यानंतर अजून चांगली प्युरी तयार होते। झालं आहे आपलं वाटण तयार। त्याच्यानंतर मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे। मी इथं कमी तेल घातलेलं आहे, तुम्ही जास्तीचे तेल घेऊ शकता जर तुम्हाला जास्त तरी आवडत असेल तर। तेल गरम झाल्यावर मी त्याच्यामध्ये आपला जो वाटलेला मसाला आहे तो घालणार आहे। अगोदर आपल्याला मसाल्याचा चांगला कच्चापणा घालवायचा आहे। चांगलं तेल सुटस्तोवर आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। तुमच्या जवळ घरातला कोणता काळा मसाला वगैरे असेल, घरातले तुमचे जे काही मसाले असणार ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता किंवा दुकानामध्येही फिश करीचा मसाला भेटतो तोही तुम्ही घालू शकतात। इथं मी फिश करीचा मसाला घातलेला आहे। तुमच्या जवळ जो मसाला असेल तुम्ही तो टाकू शकतात। एक पूर्ण पॅकेट मी मसाल्याचे घातलेला आहे। आपला जो मसाला आहे ऑलरेडी स्पायसी आहे, थोडा तिखट आहे थोडा, तर मी एकदम थोडीशी याच्यामध्ये आपली लाल चटणी घरची घालणार आहे। फक्त अर्धा चमचाच मी याच्यामध्ये आपली घरची चटणी जी असते ती घालणार आहे। मसाल्याला आपल्याला चांगलं तेल येऊ द्यायचं आहे, चांगलं तेल सुटू द्यायचं आहे। आणि मी अगोदरच जे आपले सुरमई मासे आहेत त्यांना मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे अर्धा तास अगोदरच। आता मी आपले जे माशाचे तुकडे आहेत ते घालून घेते मसाल्यामध्ये आणि 1 ते 2 मिनिटे मी पीस चांगले मसाल्यामध्ये कडक मसाल्यात परतून घेते। चांगले पीस कडक करून घ्यायचे आपल्याला मसाल्यामध्ये। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका। इथं आपण आता पाणी घालून घेणार आहोत। तुम्हाला जास्त घट्ट करायचे असेल तर तुम्ही कमी पाणी टाका, पातळ हवं असेल तर तुम्ही त्या हिशोबाने पाणी त्याच्यात टाका। मी इथं 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। चांगली उकळू येऊ द्यायची आहे आपल्याला। आपण माशांना अगोदर हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, त्या हिशोबाने आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचे आहे। भाजी आपली चांगली उकळून गेलेली आहे, कमी केलेली होती मी, चांगलं कड आलेलं आहे। त्याच्यानंतर मी फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे। 5-6 मिनिटे मी भाजी चांगली उकळून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी गॅस कमी केलेला होता। आपली भाजी एकदम भारी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा।